शिवाजी पार्कामध्ये ठाकरे बंधूंची म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर महायुतीचाही मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये विकास करताना मुंबईचं काय काय प्रोजेक्ट असतील किंवा काय काय केलं जाणार आहे मुंबईकरांसाठी आणि मुंबईसाठी आणि त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर मदतीला असेल तरच हे होऊ शकतं अशा प्रकारचा विश्वास दिला जातो आहे। पण आता मुंबईकरांसमोर प्रश्न आहे की ठाकरे बंधूंच्या सोबत जायचं की महायुतीसोबत। आता मी पोहोचलोय महायुतीच्या या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्ते जे आहेत इथे पोहोचलेले आहेत। मुंबईच्या अनेक भागातून इथे कार्यकर्ते जे आहेत पोहोचलेले आहेत आणि काही तरुण सुद्धा इथे पोहोचले। त्यांची नमस्कार, काय नाव तुमचं? आनंद बनगे, कुठून आला? वर्ली 197। आता मला सांगा कशी होईल लढाई? चांगलीच होणार, ठाकरे ते एकत्र आले, येऊ द्या ना, चांगलीच गोष्ट आहे आली तर। पण आम्ही जिंकणार। ते म्हणतात की मराठी लोकांनी एकत्र झालं पाहिजे, भले कुठल्याही पक्षात जरी असेल। राज ठाकरे म्हटले की मुंबई जर वाचवायची आहे तर मराठी लोकांनी एकत्र हो, मुंबई तर कोण तोडणार नाही हो साहेब, कोणी पण आलं। आता त्यांनी अदानीचं जे प्रेझेंटेशन नाही, अदानी असो काय असो, 25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे। आता 5 वर्ष 10 वर्ष आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सत्ता देऊन बघूया। एकनाथ शिंदेने सत्ता दिली पाहिजे महापालिका। हां, महापालिका एकनाथ शिंदे महायुती आमची, त्यांची सत्ता आली 5 वर्ष बघा, 25 वर्ष त्यांना दिले तर आता 5 वर्ष बघू आपण। आता या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हिंदू मुस्लिम कधीच नव्हतं, हे पहिल्यांदा आहे। भाजपचे जे नेते ते म्हणतात की खान महापौर होणार जर ठाकरेंच्या सत्ता आली तर। तुम्हाला खरंच वाटतं का ठाकरेंची सत्ता आल्यावर खान म्हणजे एखादा मुस्लिम महापौर होऊ शकतो? ते लोक मुस्लिमांसाठीच मतदान मागतात, मुस्लिमांकडेच मतदान मागतात ते। आणि ते बोलतात अदानीच्या घरी ते जेवायला जातात, अंबानीच्या घरी पार्टीला जातात आणि त्यांनाच नावं ठेवतात ते लोक। आता मराठी माणसासमोर जरा प्रश्न आहे, काय करायचं ते? मराठी माणसांनी महायुतीलाच वोट केलं पाहिजे। माणूस शून्य आहे, सर्वांना कुठे वोट द्यायचं, कुठे काय करायचं ते मराठी माणसांना माहिती आहे। कुठे वोट द्यायचं ते मराठी हां, आतापर्यंत मराठी माणसाने कुठे वोट दिलं? आपलं मराठी धनुष्यबाणालाच पहिल्यापासून वोट दिले ना, आता पण धनुष्यबाण। तर धनुष्यबाण तर आमचा सोडला म्हणून। असं का धनुष्यबाण हे सरकारने तर हे आपलं उच्च न्यायालयाने तर आमच्याकडेच वोट हे दिलंय ना निर्णय, मग ह्याच्यात चोरायचा प्रश्नच कुठे? आणखी काही लोकांशी आपण आणखी चर्चा करू। आता ही मुलुंडचा ग्रुप आहे, काय मराठी माणूस काय म्हणतोय? मराठी माणूस मुंबईला बीजेपी शिवसेनेचा महापौर बसणार। मग मुंबई तुटून जाणार असं राज ठाकरेंनी ते काय, ते एवढे वर्ष कुठे होते? 18-19 वर्ष कुठे होते? तू तेव्हा का नाही हटवलं त्यांना? आज का हटवलं त्यांना? आज त्यांच्या मध्ये हिंदीची सक्ती केली म्हणून कळलं की आता आणि अदानीचा जो वाढतंय सगळं त्याच्यामुळे एक प्रेझेंटेशन इथं राज ठाकरेंनी त्यांच्या घरीच पाहुणचाराला येतात, त्यांच्या घरीच पाहुणचाराला आधीने येतात, पाहुणचाराला येतात। पण अदानीला काम त्यांनी नाही दिलं ना, त्यांचं सरकार नाही आहे, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं काम। काय बोलताय? राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रोजेक्ट देतं ना। आता त्यांच्या घरी जरी पाहुणचार झाला तरी काम त्याच्यावर फाईलवर सही करणं हे सरकारच विरोध करायचा होता ना। आज इलेक्शनच्या पिरियडला काय विरोध केला? तेव्हा एकत्रच होते ना ते एवढा टाइम युतीमध्येच होते ना, खासदारकीला सर्व ठिकाणी युतीमध्ये होते ना, तेव्हा नाही दिसलं का आपण कोणाला काम देतोय? आता तुम्ही जे म्हणताय म्हणजे भाजपवाले असं म्हणतात किंवा शिंदेचे कार्यकर्ते असं म्हणतात, शिंदेचे नेते असं म्हणतात की खान महापौर होईल, हे खरंच काय? आजपर्यंत कोणी मुस्लिम महापौर तर दिला नाही ठाकरे शिवसेनेने। असं काही नाहीये, जो हिंदू मराठी माणूस महापौर होईल। ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होणार, काही करू शकतात त्यांनी, ते आज वेश घेतलेलंच आहे, त्यांना वोट बँक पाहिजे त्यासाठी ते काही करू शकतात। काय कोण किती सीट येतील, काय किती जागा किती येतील? किती 300 200 नाही 150 पार आहेत, 150च्या पार आहेत ते। आता तिकडे ठाकरे बंधू म्हणतात आम्ही तर 150 पार नाही नाही, त्यांचे 25 ते 30च्या वरती येणार नाही, 25-30च्या वरती जाणारच नाही। 25-30 मध्ये ठाकरे साहेबांचा सुपडा साफ होणार आहे आणि आपण 150च्या पार महायुती। 150 महायुती येणार आहे आणि 25-30 मध्ये ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र। क्या नाम आहे आपका? आशा साळवे, आशाजी कुठून आलात? मुलुंड कॉलनी मधला, मुलुंड कॉलनीमध्ये। आता कोणाची सत्ता आली पाहिजे हो मुंबईवर? शिवसेनेची। कुठली शिवसेना? 2 शिवसेना आहेत, धनुष्यबाण।
का धनुष्यबाणच का आलं? आम्हाला धनुष्यबाण पहिल्यापासून आम्ही धनुष्यबाणासंगतीच काम करतो. शिंदे साहेब आम्हाला खूप आवडतात. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत ते. लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणून लाडके असं नाही, त्याच्यासाठी नाही, शिंदे साहेब आमच्यासाठी खूप रात्र वेळ कामं करत असतात आणि 24 तास पेक्षा 16 तास ते 2 तास फक्त झोपतात. बाकीचे 22 तास ते कंटिन्यू काम करतात. आम्हाला कामच करून देत नाही, त्यांची तब्येतच खराब. नाही आज आमच्यासाठी एवढे करू शकतात ना, ते कोणच काय करू शकत, एवढं तर आम्ही बोलू शकतो. आता उद्धव ठाकरेंनी पोस्टर लावलेत मुंबईमध्ये, करून दाखवलं म्हणून. शाळा चांगल्या केल्या, हॉस्पिटल चांगलं केलं, लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना सांभाळलं, ना जात पाहिली ना पंत पाहिला, आणि मेट्रोचं कोस्टल रोडचं काम जे आहे ते आम्हीच केलं असं ते म्हणतात. आता ते खोटं आहे हे सगळं. हे सगळं खोटं आहे. ते आम्ही कामं केली आहेत उद्धव साहेबांसंगती म्हणून आम्हाला आता माहिती आहे. इलेक्शन आलं म्हणून आम्ही केलं बोलतात आणि ज्यांनी कामं केली त्यांचं नावच येत नाहीये पुढे. आणि हे सगळं शिंदे साहेबांनी केलेलं आणि शिंदे साहेबच येतील जिंकून. चल चल, काय नाव, काय नाव काय? अलका एडगे जरा मोठ्याने बोला, आवाज कुणाचा आहे? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? अखंड हिंदुस्थानाचे कैवार. नाही, आवाज कुणाचा आहे? आवाज शिवसेनेचा. कुठला शिवसेना? एकनाथ शिंदेची की शिंदे साहेबांची शिंदे साहेब कुठून आले? मुलून हे सगळे मुलुंडचेच लोक आहेत. येतात मुलून. हा, आता मला सांगा, आता तुमचं नाव काय? संतोष महादेव पवार, शाखा प्रमुख 107. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं की कुठल्याही पक्षातले मराठी माणसाला एकत्र झालं पाहिजे, मुंबईला जर वाचवायचं असेल तर. शिंदे साहेब आहेत ना वाचवायला. ते त्यांनी इथं एक प्रेझेंटेशन केलं की अदानीचा कसा वावर वाढतोय, मीटरमध्ये अदानी, धारावीमध्ये अदानी, मुलुंडमध्ये अदानी, सगळीकडे अदानी. आमचे पक्षाचे प्रमुख शिंदे साहेब बघून घेतील. बघून घेतील. काय बघून घेतील? ते जाऊन देणार नाही कुठे मराठी माणसाला. मराठी माणसाला पक्का. पक्का 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 पक्का. चालणारे नेते. मुस्लिम लोकांना सोबत घेणार नाही 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 नाही. नाही, मग सगळ्यांना कसं बोललं तुम्ही? आणि जे हिंदुत्वाला पकडून मुस्लिम आहे, मुस्लिम बांधव आहेत, त्यांना पकडून चालणार शिंदे साहेब. ठाकरे समजा सत्तेवर आले तर मुस्लिम महापौर होईल असं वाटतं का? नाही नाही. मी विचारलं, ठाकरे जर सत्तेत आले, म्हणजे प्रश्न माझा ऐका. हा, सांगू शकत नाही. ठाकरे सत्तेत आले तरी महापौर होणार नाही. काय ठाकरे सत्तेत आले तर मुस्लिम महापौर होईल का? सांगू शकत नाही. काही लोकांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि आणखी इथे काही लोक आहेत. हा बोला. अच्छा, हे काय कुणाचं आहे? बघा बघा. नाही, मला कमी दिसतं. मग हे कोण आहेत? अदानी. हे बघा आमचे प्रवक्ते आले. अदानी बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो आहेत, अमित शहाचे फोटो आहेत, नरेंद्र मोदी. फडणवीस साहेब काय बोलला नाही ना. फडणवीस साहेब काय बोलले? आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज। स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर। देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।